नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा। सकाळचे 6 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। एअर इंडियाच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। विमानाच्या टेक ऑफ पासून ते विमान क्रॅश होईपर्यंतची 50 सेकंदांची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अहमदाबादमधील विमानाच्या स्फोटाचा व्हिडिओ समोर। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळतानाची दृश्य समोर। स्फोटानंतर आगीचा मोठा भडका उडाल्याचेही दृश्य। गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना। मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळलं। अहमदाबादवरून लंडनला जाणारं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलं। विमान अपघातात सर्व 241 प्रवाशांचा मृत्यू। अहमदाबाद पोलीस आयुक्तांची माहिती। मृतांमध्ये भारतीयांसह परदेशी नागरिक, वैमानिक आणि क्रू मेंबर्सचा समावेश। अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात एक प्रवासी बचावला। रमेश विश्वास कुमार असं बचावलेल्या प्रवाशाचं नाव। वाचलेला प्रवासीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू। एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानींचं निधन। केंद्रीय मंत्री CR पाटील यांची माहिती। 6 महिन्यांपासून लंडनमध्ये असलेल्या आपल्या पत्नीला आणण्यासाठी रुपानी निघाले होते। विजय रुपानींच्या पत्नी लंडनहून अहमदाबादसाठी रवाना, तर त्यांचा मुलगा अमेरिकेतून अहमदाबादसाठी रवाना। विमान अपघातात मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे गुजरात संयोजक बदरुद्दीन हलानी यांचा मृत्यू। अपघातात देशभरात शोककळा। मूळचे नागपूरमधील रहिवाशी यशा कामदारचा 2 महिन्यांच्या मुलासह विमान दुर्घटनेत मृत्यू, तर सासू रक्षा मोढा यांचाही मृत्यू। लंडनमध्ये एका शोकसभेला जाण्यासाठी ते अहमदाबादवरून निघाले होते। विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचा समावेश। हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन मैथिली एअर इंडियात कामाला लागली होती। पंढरपूरच्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचं अहमदाबाद विमान अपघातात निधन। आशा पवार आणि महादेव पवार लंडनमध्ये त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते। सांगोला तालुक्यातील हातीत गावचे ते मूळ रहिवासी। अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू। दीपक पाठक हे एअर इंडियाचे क्रू मेंबर आणि बदलापूरचे रहिवासी। दुर्घटनेआधी दीपक यांचा फोनवरून आईशी संवाद। आई मी निघालोय, पोहोचल्यावर सांगतो, दीपक पाठकचा आईला शेवटचा मेसेज। दीपक पाठक यांचे कुटुंबीय अधिकृत माहितीच्या प्रतीक्षेत। एअर इंडियाकडून दीपकच्या बहिणींना अहमदाबादला DNA टेस्टसाठी नेण्यात येणार। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात अपर्णा महाडिक या मराठी क्रू मेंबर, अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरेंच्या नातेवाईक। विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या अपर्णा महाडिक यांच्या कुटुंबियांची सुनील तटकरेंनी भेट घेतली। मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचे रहिवासी। आमदार दिलीप लांडेंनी सुमित सभरवाल यांच्या कुटुंबियांची त्यांच्या पवईतील घरी जात भेट घेतली। अहमदाबाद इथं घडलेल्या विमान अपघातात उदयपूरच्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या बहीण भावांचा समावेश। दोघे बहीणभाऊ महिनाभराच्या सुट्टीसाठी लंडनला फिरायला निघाले होते। शुभ आणि शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुलं आहेत। डोंबिवलीतील रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादसाठी रवाना। रोशनी अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती। विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये केरळच्या 38 वर्षीय रंजिता गोपालकुमार यांचा समावेश। त्यांच्या मागे 2 लहान मुलं आणि वृद्ध आई असा परिवार आहे। विमान अपघातात राजस्थानच्या एकाच
कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. डॉक्टर कोमी व्यास आणि प्रदीप जोशींसह मुलांचा मृत्यू. अपघातानंतर प्रवास सुरू होताना काढलेला शेवटचा सेल्फी सध्या व्हायरल. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 3 MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू. 45 विद्यार्थी उपचाराधीन असल्याची इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती. एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. टाटा ग्रुपकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा. अपघात झालेल्या विमानात 169 भारतीय नागरिक होते, तर 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनडाचा नागरिक होता, अशी माहिती आहे. अपघातापूर्वीचा 2 ब्रिटिश नागरिकांचा अहमदाबाद विमानतळावरचा व्हिडिओ समोर. गुड बाय इंडिया म्हणत बनवलेलं रील समोर. विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटत नसल्यानं DNA चाचणीची करण्यासाठी अपील. गुजरात सरकारकडून नातेवाईकांना DNA सॅम्पल रुग्णालयात जमा करण्याची विनंती. विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची गर्दी. आपल्या आप्तेष्टांना विचारपूस करताना नातेवाईकांना अश्रूंचा बांध फुटलाय. अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं एअर इंडियाचं विमान. रुग्णालयातील 15 डॉक्टर्स जखमी झाल्याची माहिती. रुग्णालयाच्या TB विभागावर हे विमान कोसळलं. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचं विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयाच्या आतील फोटो समोर. या फोटोवरून घटनेच्या भीषणतेचा अंदाज येतोय. एअर इंडियाचं विमान सिव्हिल रुग्णालयाच्या ज्या भागात कोसळलं त्या भागातील 20 ते 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. तर BJ वैद्यकीय महाविद्यालयातील 25 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती. एअर इंडियाचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणच्या अनेक इमारतींचं देखील नुकसान. तर परिसरात पार्क केलेल्या काही गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी. विमान दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट. उड्डाण करताना विमानाचा अपघात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळाची जात पाहणी. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांचीही उपस्थिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सिव्हिल रुग्णालयात जाऊन घेतली विमान अपघातातील जखमींची भेट. यावेळी शहांकडून जखमींची विचारपूस. अपघातग्रस्त भागाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून पाहणी. अपघातानंतर मृतदेह काढण्याचं काम जवळपास पूर्ण झाल्याची अमित शहांची माहिती. मृतांच्या नातेवाईकांची DNA टेस्ट केल्यानंतर मृतांचा नेमका आकडा समोर येईल असंही अमित शहांनी स्पष्ट केलं. रुपाणी यांनी गुजरातच्या जनतेसाठी दिलेलं योगदान, त्यांची लोकसेवा आणि कार्यकुशलता कायम स्मरणात राहील. दुर्घटनेत अनेकांना आपल्या प्रियजनांना गमवावं लागलं. सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. देवेंद्र फडणवीसांची एक्स पोस्ट. अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये भीषण विमान दुर्घटना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुर्घटनास्थळी जाऊन बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेणार. भारत एक मोठा देश आहे, ताकदवान देश आहे. ते नक्कीच या परिस्थितीचा सामना करतील. गरज पडल्यास अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करण्यास तयार. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुःख व्यक्त करत भारताला मदतीची तयारी. केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडूंकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची जात पाहणी. अधिकाऱ्यांकडून घेतली घटनेची माहिती. जखमींची विचारपूस आणि डॉक्टरांशी देखील संवाद साधला. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून अपघाताची औपचारिक चौकशी सुरू. दुर्घटनेच्या मूळ कारणांचा शोध घेणं चौकशीचा उद्देश. सरकारकडून विविध विषयातील तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती देखील स्थापन.
तांत्रिक तक्रारींमुळे 2020 ते 2023 दरम्यान जगभरात ड्रीम लायनरची सेवा खंडित. तरीही एअर इंडियाने 40हून अधिक ड्रीम लायनर विमानांची ऑर्डर का दिली? ड्रीम लायनरच्या खरेदीच्या सरकारने परवानगी का दिल्या? विमान अपघातावरून राज ठाकरेंकडून सवाल उपस्थित. बोईंग ड्रीम लायनर आजही प्रवास करण्यासाठी सुरक्षित. लोकांनी प्रवास करताना भीती बाळगू नये. एबीपी माझाशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांची माहिती. रुग्ण सेवेची भावना बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवणं अत्यंत वेदनादायक. या प्रसंगी माझ्या संवेदना या अपघात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची आहेत. जखमी लवकरच बरे होऊन सुखरूप घरी परत यावेत ही प्रार्थना. सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट. विमान दुर्घटनेनंतर बचाव कार्यात लष्कराचे 130 जवान. लष्कराचे इंजिनियर, डॉक्टर्स यांच्याकडून बचाव कार्य. अहमदाबादमधील आपत्कालीन यंत्रणेला लष्कराची मदत. बीएसएफच्या जवानांकडून देखील बचाव कार्यात मदत. विमान दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन राबवत असताना प्रवाशांचं सामान, काही बॅगा रेस्क्यू टीमच्या हाती. अनेक वस्तू जळालेल्या अवस्थेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेगाव दौरा रद्द. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा दौरा रद्द. विमान दुर्घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य सुरू. जखमी लोकांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून विमान दुर्घटनेतील जखमी नागरिकांची विचारपूस. अहमदाबादच्या असरावा सिव्हिल रुग्णालयात जात जखमी प्रवाशांची विचारपूस केली. अहमदाबाद विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत. विमान दुर्घटनेनंतर जवळपास 3.5 तास विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग बंद ठेवण्यात आलं होतं. विमान दुर्घटनेनंतर अहमदाबाद पोलिसांकडून आपत्कालीन नंबर जारी. आपत्कालीन सेवा आणि माहितीसाठी 7925620359 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन. विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाकडून शोक व्यक्त. एअर इंडियाने एक्स अकाउंटवरचा डीपी हटवला. एअर इंडियाचं लंडन पणजी विमान रद्द. खबरदारी म्हणून लंडनहून गोव्याला येणारं विमान रद्द करण्यात आल्याची माहिती. एअर इंडियाकडून अहमदाबाद विमान अपघातानंतर मोठा निर्णय. 12 ते 14 जून दरम्यान अहमदाबादवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रिशेड्यूल आणि कॅन्सलेशन फीवर संपूर्ण सूट. 12 जूनपर्यंत बुक केलेल्या तिकिटांवर ही सवलत लागू असेल. एअर इंडियाची माहिती. विमान दुर्घटनेनंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची बोईंगच्या सीईओंसोबत चर्चा. तपासासाठी बोईंग तज्ज्ञांची टीम भारतात पाठवणार. दुर्घटनेचं नेमकं कारण काय याचा शोध घेतला जाणार. अहमदाबादहून दिल्लीसाठी तसंच मुंबईसाठी आज रात्री विशेष एसी ट्रेन चालवली जाणार. अनेक विमानांचं उड्डाण रद्द झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर बोईंग कंपनीचे शेअर्स कोसळले. बोईंग कंपनीच्या शेअर्समध्ये 7% घसरण. दुर्घटना झालेलं एअर इंडियाचं B787 विमान बोईंग कंपनीनं बनवलेलं होतं. दिल्लीत नागरी उड्डाण खात्याच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अहमदाबादमधील विमान दुर्घटना अत्यंत दुःखद असून ही एक हृदयद्रावक आपत्ती आहे. तर या दुःखाच्या वेळी संपूर्ण देश पीडितांसोबत असल्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया. अहमदाबादमधील दुर्घटनेने आपल्याला धक्का दिला असून हे दुःख शब्दात सांगता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अपघातातील पीडितांसाठी संवेदना व्यक्त. पंतप्रधान मोदींची गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्याशी चर्चा. अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.
अहमदाबाद एअर इंडियाचा अपघात अत्यंत हृदयद्रावक असून या ठिकाणच्या काळात प्रत्येकाच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना असल्याची राहुल गांधींची प्रतिक्रिया. अहमदाबादमधील दुर्घटना वेदनादायक असून प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना, सोनिया गांधींकडून एक्सपोस्ट. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत जाणून दुःख झालं आणि धक्का बसला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून एक्सपोस्ट करत सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्यक्त केली. अहमदाबाद विमान दुर्घटना अतिशय धक्कादायक असून यात मृत्युमुखी पडलेल्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून श्रद्धांजली. या भयंकर दुर्घटनेतील जखमी लवकर बरे होण्याची शिंदेंकडून एक्सपोस्ट करत प्रार्थना. अहमदाबाद विमान दुर्घटना धक्कादायक, क्लेशदायक आणि दुर्दैवी असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी असल्याचं सांगत अजित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्याचं बळ मिळो, उद्धव ठाकरेंची एक्सपोस्ट. अहमदाबादला एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी, शरद पवारांची एक्सपोस्ट करत प्रतिक्रिया. यावेळी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्याची पवारांकडून इच्छा व्यक्त. दिल्लीतील भाजपचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर भाजपकडून कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय. गुजरातमधील विमान दुर्घटनेनंतर काँग्रेसकडून 3 दिवसांचा दुखवटा जाहीर. काँग्रेसनं आयोजित केलेला मशाल मोर्चाही तुर्तास स्थगित करण्यात आला. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेची बातमी ऐकून स्तब्ध झालोय. विमानात 242 प्रवासी होते, त्यात एक कॅनडियन देखील होता. या अपघातातील सर्व पीडितांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना असल्याची कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची प्रतिक्रिया. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर दबाव तसंच बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी बैठक असू शकते. राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो, अंधारेंचा टोला. अमरावतीत मंत्री भरत गोगावले आणि बच्चू कडू यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. 4 मंत्र्यांचा संवाद अपेक्षित होता, पण गोगावलेच उपस्थित. बच्चू कडू यांच्याकडून 4 मागण्या मांडत त्यावर आज परिपत्रक काढण्याची गोगावलेंकडून मागणी. अमरावतीत मंत्री पंकजा मुंडे आणि बच्चू कडू यांच्यात संवाद. कडू यांनी खात्याशी संबंधित मागणी केली. पंकजा मुंडेंकडून मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन. छत्रपती संभाजीराजेंनी बच्चू कडूंची भेट घेतली. अमरावतीत बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी जात भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. साताऱ्यात प्रहार संघटनेकडून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलन. प्रशासनानं दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार, प्रहार कार्यकर्त्यांचा इशारा. डोंबिवलीतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची आढावा बैठक. आमदार अनिल परब आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या बैठकीला उपस्थिती. सुरजागडच्या खाणीतून स्वतःची तुंबडी भरण्यासाठी फडणवीसांचा गडचिरोलीत मुक्काम. गडचिरोलीचे फडणवीस स्थान बनवण्याचा डाव. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. लातूर महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार. भाजपचे नेते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची तशी इच्छा असून ती पक्षश्रेष्ठींना कळवणार. निलंगेकरांची प्रतिक्रिया. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.